स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, महानगरपालिकेचा वर्धापन दिन आणि हर घर तिरंगा अभियान या तिन्हीचं औचित्य साधत अमरावती महानगरपालिकेने हरित अमरावतीचा संकल्प केला आहे। इंद्रायणी नगरच्या रिंग रोड परिसरात मनपाच्या वतीने भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आलं आहे। महापौर श्रीचंद तेजवाणी, आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केलंय। एक रोप लावण्यासोबतच त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारीही स्वीकारा, असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय। अमरावती शहराला अधिक हिरवगार आणि पर्यावरणपूरक बनवण्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण अभियान राबविण्यात आलंय। स्वातंत्र्य दिन, अमरावती महानगरपालिकेचा वर्धापन दिन आणि हर घर तिरंगा या अभियानाच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नगर येथील कल्पदीप मंगल कार्यालयाच्या मागील रिंग रोड परिसरात या अभियानाचं आयोजन करण्यात आलं। वाढतं शहरीकरण, तापमान वाढ, प्रदूषण आणि कमी होत चाललेली हिरवळ लक्षात घेता वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली। महापौर श्रीचंद तेजवाणी, मनपा आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी आणि कर्मचारी या अभियानात सहभागी झालेत। आपण जो वर्धापन दिन साजरा करणार आहे त्याच्या निमित्तानं तर सगळेजण बोलतच आहेत। फक्त मी याला थोडेसे एक म्हणजे कामाचं बोलतो असं नाही, पण एक विजन कशी असावी याच्याबद्दल की आपण आता सगळेजण वृक्षारोपण तर करतो, 50,000 झाडं लावायचं आपण नियोजनही केलेलं आहे। परंतु आणि याच्यातनं निसर्गाप्रती किंवा जे आपल्याला ऑक्सिजन पाहिजे, वातावरणातला उष्मा कमी झाला पाहिजे, या जसे आपले त्याच्याबरोबर उद्दिष्ट आहेत, तर त्याला जोडीला अजून एक उद्दिष्ट आपल्याला घेता येऊ शकतं। तर एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण बऱ्याचदा चेरी ब्लॉसम बघायला लोक जातात किंवा मेपल ट्रीज बघायला लोक घेणार त्याच्यासाठी तर ती जी काही झाडं आहेत ती अशा पद्धतीनं त्यांनी प्लांटेशन केलेलं आहे की एक सुंदर असा एक निसर्गरम्य देखावा तयार होतो। आपल्याला हे करणं सहज शक्य आहे। म्हणजे आपल्याकडे ज्या उगवणाऱ्या व्हरायटीज आहेत, म्हणजे बहावा असेल, दामण असेल, की ज्याला सुंदर फुलं येतात आणि ठराविक सीझनमध्ये तो फुलविद्या छान दिसतो, तर आपण अमरावती हे शहर एक पर्यटन स्थळ म्हणून पण आहे असं आपण म्हणतो। पण बऱ्याचदा असं होतं की जो पर्यटक येतो तो अमरावतीत न थांबता फक्त मेळघाटला तरी जातो, नाही तर चिखलदऱ्याला तरी जातो। जर तो इथं लँड कसा आहे, तो जर इथं थांबला तर इथल्या अर्थचक्राला गती मिळणार। पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनीही वृक्षारोपणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हर घर तिरंगा सोबतच हर घर हिरवाई हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। आज ये वृक्ष लगा लेते हैं, वृक्ष जगना कैसे चाहिए, हम हर नागरिक को विनती करते हैं कि एक वृक्ष लगाइए और उसको जगाइए। और आज उद्यान विभाग इतनी बड़ी उपलब्धि यहाँ दे रहा है हमें, ओपन स्पेस में इतने वृक्ष लगाए जा रहे हैं, तो यह देगा। वर्धापन दिवस आज शुरुआत जरूर है, पर 5 साल तक रहने वाले हैं और हर वर्ष यहाँ पे हमारे विजिट रहेंगे। तो आपने उद्यान विभाग से भी मैं विनती करूंगा कि इसे जितने झाड़ लगाए जा रहे हैं उतने ही झाड़ हमें अगले साल में दिखे, तो हमें बोलने के लिए अच्छा हो जाएगा कि ये वर्धापन दिवस की शुरुआत थी और आज इतने ही झाड़ यहाँ है, इससे ज्यादा हम अगले वर्ष में संकल्पना करके लगाएंगे। वर्धापन दिवस, आने वाले वर्धापन दिवस की मैं शुभकामना देता हूँ। केवळ झाडं लावून थांबायचं नाही, तर लावलेल्या प्रत्येक रोपाला पाणी देणं, त्यांचं संरक्षण करणं आणि त्यांचं संगोपन करणं ही सामूहिक जबाबदारी असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम घेत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये विचार करण्याचं झालं तर सर्वात जास्त जे तापमान आहे ते अमरावतीमध्ये नोंद झालेली होती आणि येणाऱ्या काळामध्ये ही तापमान अधिक वाढत जाईल। त्या अनुषंगाने कुठेतरी हे तापमान कमी व्हावं, त्यामुळे हे संपूर्ण वर्ष आपण वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपण हे 2 प्रोग्राम आपण घेतले पाहिजे आणि त्याची आजच्या या वर्धापन दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून आपण करावं। सर्वांनी कमीत कमी एक झाड जरी लावलं तरीही अमरावती हरित अमरावती म्हणून उद्याच्या सक्षम अमरावतीसाठी आपण सर्वांनी वृक्षारोपण करावं असं आवाहन आजच्या या निमित्ताने करतो। वाढतं तापमान, अनियमित पाऊस आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील हिरवळ वाढवणं ही काळाची गरज आहे।
त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात किमान एक झाड लावून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घ्यावी असं आवाहन महापौर श्रीचंद तेजवाणी आणि आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी केलं आहे. परंतु उद्याचा दिवस आपला सगळ्यात महत्त्वाचा आहे. चेतन भाऊनी सांगितलं की वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपण करण्याचं काम आपण वर्षभर करणार आहे. परंतु उद्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे रक्तदान शिबिर. या महानगरपालिकेमध्ये रक्तदान शिबिर आपण अनेक घेतले आहेत अधिकाऱ्यांनी, परंतु आज पदाधिकारी आणि अधिकारी मिळून आणि सर्व कर्मचारी मिळून आपण वर्धापन दिनाच्या निमित्तानं रक्तदान करतो. म्हणजे या महानगरपालिका क्षेत्रात खऱ्या आपण एक इतिहास नोंदवला पाहिजे. तुम्ही जर समजा रक्त देण्यासाठी तयार नसेल तर तुम्ही प्रत्येकाने एक सोबत आणला पाहिजे. एखाद्या वेळेस माझ्यासारखा माणूस रक्त नाही देऊ शकत तर मी माझा एक सोबती सोबत आणला पाहिजे, रक्तदान केलं पाहिजे. आज लावलेलं एक रोप म्हणजे उद्याच्या पिढीसाठी सावली, शुद्ध हवा आणि निरोगी पर्यावरणाची गुंतवणूक आहे. याच भावनेतून अमरावतीला हरित, स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला. आपलं सगळ्यांना माहित आहे की आपण दिवसभर वेगवेगळ्या कामात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रयोजनार्थ आपण जनतेच्या सेवेसाठी काम करतोय. एक काम आजचा एक झाड आपण लावून एक वृक्षारोपणाचा संदेश आजपासून या शहरात सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. माननीय महापौर साहेबांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. उद्या भव्य रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की आपण एवढा मोठा कार्यक्रम करतोय. वर्ष 365 दिवस आपण जवळपास म्हणजे रस्ते, नाल्या, साफसफाई आणि लोकांच्या तक्रारीकडे लक्ष देत आहे. आता लोकांच्या थोड्या आरोग्याच्या दृष्टीने एक बॉटल आपण रक्तदान करून कुठल्या तरी रुग्णाचं जीवदान देण्याचा प्रयत्न आहे. तिरंगा देशाच्या अभिमानाचं प्रतीक आहे, तर हिरवाई आपल्या भविष्याची गरज आहे. त्यामुळे हर घर तिरंगा सोबत आता हर घर हिरवाईचा संकल्प करण्याचं आवाहन अमरावतीकरांना करण्यात आलं आहे. एक रोप लावा, त्याचं संगोपन करा आणि आपल्या शहराला अधिक हिरवं बनवण्याकरिता पुढाकार घ्या, हाच या अभियानाचा मुख्य संदेश आहे.